नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी पद आहे पहा शिपाई हमाल या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1911. तर पहा, सन 1911 या वर्षी गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आलेले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 महू, मध्य प्रदेश. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू या गावी मध्य प्रदेश या राज्यामध्ये झालेला होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झालेला आहे? तर ते 14 एप्रिल सन 1891 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदाराची एकूण संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 48. तर पहा, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या एकूण खासदाराची संख्या किती आहे? तर ती 48 इतकी आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा दादासाहेब फाळके. तर दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 5, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर. तर पहा, रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी त्यांनी परत केलेली होती. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे कधी घडलेले होते? तर ते 13 एप्रिल 1919 अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पु ल देशपांडे. तर पु ल देशपांडे या व्यक्तीला पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 7, सन 1930 कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सी.व्ही. रमन. तर पहा, सी.व्ही. रमन या भारतीयास सन 1930 भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक हे मिळालेले होते. प्रश्न क्रमांक 8, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 महाराज सयाजीराव गायकवाड. तर पहा, महाराज सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून संबोधले. प्रश्न क्रमांक 9, खर्ची पूजा हा खालीलपैकी दिलेल्या कोणत्या राज्याचा लोकप्रिय सण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 त्रिपुरा. तर पहा, खर्ची पूजा हा जो सण आहे तर तो पहा त्रिपुरा या राज्यातील तो लोकप्रिय सण आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हे नमूद केलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 51 तर पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 या कलमामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हे नमूद केलेले आहे. कलम कोणते आहे? तर ते 51 या कलमामध्ये. प्रश्न क्रमांक 11, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा राष्ट्रकूट.
तर जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती ही राष्ट्रकूट या राजवटीमध्ये झालेली होती. प्रश्न क्रमांक 12. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 बृहन्मुंबई महानगरपालिका. तर पहा मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणती आहे? तर ती बृहन्मुंबई महानगरपालिका ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 13. हरिजन हे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी. तर महात्मा गांधींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले. प्रश्न क्रमांक 14. रेशमी उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कर्नाटक. कर्नाटक हे राज्य रेशमी उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 15. डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा महिला विद्यापीठ. तर डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे हे पहा महिला विद्यापीठ यांच्याशी ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 नवी मुंबई. तर पहा नवी मुंबई या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. प्रश्न क्रमांक 17. मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे डॅश सेल्सिअस इतके असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 37 अंश. तर पहा मानवी शरीराचे तापमान हे सामान्यतः 37 अंश सेल्सिअस इतके असते. प्रश्न क्रमांक 18. रायगड जिल्ह्यात टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे, तर अहिल्यानगर जिल्ह्यात डॅश हा जलविद्युत प्रकल्प आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 भंडारदरा. तर पहा रायगड जिल्ह्यामध्ये टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे, तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये कोणता आहे? तर तो भंडारदरा हा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19. स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा महात्मा फुले. तर पहा स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राज्यघटनेत कोणते कलम हे दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कलम 368. तर पहा भारतीय राज्यघटनेतील कलम 368 कोणतं कलम आहे? कलम 368 हे जे कलम आहे तर ते पहा दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित असलेलं कलम आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22. डॅशच्या सल्ल्याने राष्ट्रपती हे लोकसभा बरखास्त करू शकतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान. तर पहा पंतप्रधानच्या सल्ल्याने राष्ट्रपती हे लोकसभा बरखास्त करू शकतात. प्रश्न क्रमांक 23. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 लहान मेंदू. तर पहा शरीराचे तोल सांभाळण्याचे काम हे लहान मेंदू यांच्याकडून ते नियंत्रित केले जाते. प्रश्न क्रमांक 24. केरळमधील कालडी हे खालीलपैकी कोणाचे जन्मस्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आदि शंकराचार्य. तर केरळमधील कालडी हे पहा आदि शंकराचार्य यांचे जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 78. तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? तर ती 78 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 26.
भारतातील पहिली मोनोरेल खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, वडाळा ते चेंबूर. तर भारतातील पहिली मोनोरेल ही पहा वडाळा ते चेंबूर या 2 शहरादरम्यान सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 तारापूर. तर महाराष्ट्रातील पहा तारापूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 28, पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये एकूण किती हाडे असतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 206. तर पहा पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये एकूण 206 किती? एकूण 206 इतकी हाडे असतात. प्रश्न क्रमांक 29, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य खालीलपैकी कोण बजावतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. तर पहा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांच्या जागी पहा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे कर्तव्य बजावत असतो. प्रश्न क्रमांक 30, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 बलवंतराय समिती. तर पहा बलवंतराय समिती या समितीने त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना ही मांडलेली होती. प्रश्न क्रमांक 31, आर्य समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा स्वामी दयानंद सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती या समाजसुधारकाने आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 32, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गडचिरोली. तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो गडचिरोली हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 33, राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू करणारे भारतातील पहिले घटक राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गुजरात. तर पहा राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य हे गुजरात हे राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 34, भारतातील कोणते शहर हे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा जयपूर. तर भारतातील जयपूर या शहरास भारताचे पॅरिस शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 35, नीरज चोप्रा हे नाव कुठल्या खेळाशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक. तर नीरज चोप्रा हे जे नाव आहे तर ते पहा भालाफेक या खेळाशी निगडीत असलेले नाव आहे. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. तर पहा अरुणाचल प्रदेश या राज्याचे जे उच्च न्यायालय आहे तर ते पहा त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 37, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कर्नाटक. भारतातील सर्वात मोठा धबधबा हा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 38, राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा ब्राह्मो समाज. तर ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 39, मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कर्नाटक. मोहिनीअट्टम हा जो नृत्यप्रकार आहे तर ते पहा कर्नाटक या राज्याशी संबंधित असलेलं नृत्यप्रकार आहे. प्रश्न क्रमांक 40, जॉब, हुक व अप्परकट हे जे शब्द आहेत तर ते कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बॉक्सिंग. तर जॉब, हुक आणि अप्परकट हे जे शब्द आहेत तर ते पहा बॉक्सिंग या खेळाशी निगडीत असलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 41, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण झालेल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सुचेता कृपलानी. तर भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री या सुचेता कृपलानी झालेल्या होत्या.
प्रश्न क्रमांक 12, जागतिक परिचारिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 12 मे. तर जागतिक परिचारिका दिन हा 12 मे या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 43, शेतीच्या कामाचा समारोप म्हणून माघ बिहू हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा आसाम. तर शेतीच्या कामाचा समारोप म्हणून माघ बिहू हा जो उत्सव आहे तर ते आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो.